आजच्या ब्लॉगची सुरुवात दिवस मावळताना झाली आहे. आहो गावामध्ये गेले होते तर येताना सुकी भेळ घेऊन आले होते. मग मी पण बघावं म्हटलं थोडीशी ट्राय करून कशी लागतीये. दीप अमावस्या असल्यामुळे सगळ्या घराची स्वच्छता करायची सुरू होती. सकाळी दीदीने फरशी वगैरे पुसून घेतली होती. आता पूजा वगैरे करायची आहे म्हणून म्हटलं मग झाडू मारून घ्यावा. सकाळचं तरी जास्ती नाही पण संध्याकाळचं चहा प्यायला सुरुवात केली आहे आणि अलीकडे मला वाटते की आता माझ्या मागे हे काम लागणार आहे. आमच्या घराच्या समोरच ही मका पेरली आहे आणि करडं वाड्यातून सोडली ना तर ही जाऊन त्या मक्यातच खात बसतात. मग त्यांनाच हाणायचं काम सुरू असतं. आत येऊन बघितलं तर दीदी कणिक मळून हे कणकेचे दिवे बनवत होती कारण की या कणकेच्या दिव्याने आज बाळाला पण ओवाळायचं आहे त्यासाठी. दीदीने समया दिवे घरातील जेवढे काही आहेत तेवढे घासून पूजा मांडायला सुरुवात केली होती आणि मी इकडे डेकोरेशनसाठी, आता डेकोरेशन असं म्हणता नाही येणार पण जेवढं काही करता येते तेवढं करावं म्हणून फुलाच्या पाकळ्या कट करत होते. पूजा वगैरे झाल्यानंतर घरामध्ये तुळशीमध्ये सगळीकडे दिवे लावत होते आणि या एकाच पार्टमध्ये मी सगळं काही शेअर करू शकत नाही, त्यासाठीच मी पार्ट 2 बनवला. या व्हिडिओच्या खाली त्रिकोणी आयकॉनवरती त्याची लिंक देते, तो व्लॉगही नक्की बघा. बाय बाय.